श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नवरात्रीला सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे 21 नियम. नवरात्री हा देवी दुर्गेचा उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकरच प्रसन्न होते आणि घरात सुख, शांती व समृद्धी येते. तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करा. दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना नक्कीच करा. शक्य असल्यास उपवास किंवा सात्विक आहार नक्कीच घ्या. रोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच देवीजवळ 9 दिवस अखंड दिवा लावावा. देवीला नेहमी लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करा. तसेच दररोज देवीला कमळाचे फूल अर्पण करा, कारण देवीला कमळाचे फूल खूपच प्रिय आहे. देवीला नारळ अर्पण करा. रोज देवीसमोर घंटा वाजवा. तसेच देवीला दररोज गोड नैवेद्य अर्पण करा. रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळा. नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्त्रनाम पठण करा. दररोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती करा. नवरात्री उपवासाच्या काळात दररोज 11 वेळा दुर्गा गायत्री मंत्र जप करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एका गरजूला अन्न दान करा. तसेच दररोज थोडे गूळ व फुटाणे किंवा हिरवा चारा गाईला द्या. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये 9 मुलींची पूजा करण्याचा नियम आहे, पण किमान 3 मुलींची पूजा करावी. ज्योतिषी शास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अष्टमीच्या दिवशी कन्या पूजेला खास महत्त्व दिलं आहे. या दिवशी 9 मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू द्यावी. यामुळे दुर्गा देवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करते व आपल्या कुटुंबावरती नेहमी आशीर्वाद देते. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीची वेगवेगळी रूपे पूजली जाते, त्यानुसार पूजा करतात. तसेच रात्री जागरण करून देवीचे भजन, कीर्तन किंवा स्तोत्र पठण करतात. तसेच दररोज धूप दीप लावून आणि सुगंधी फुलांनी देवीची पूजासुद्धा करतात. घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 9 दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांती राहते. नवरात्रीचा उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस बिछाणावर झोपणे टाळावे. तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे. नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये. मग ती आई असो, बहीण असो, पत्नी असो किंवा इतर कोणीही असो, महिला असो, सर्व स्त्रियांशी आदराने प्रेमाने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर शक्यतो टाळा. नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे. यावेळी कांदा, लसूण, मासे, मांसाहार, मद्य, जंक फूड असे तामसिक पदार्थाचे सेवन टाळावे. नवरात्रीत विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणं टाळावे. हवं असेल असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असं म्हणतात. नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये. कोणाला शिवीगाळ तर बिलकुल करू नये. नेहमी खरे बोलावे. खोटे कोणाशीही बोलू नये. सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे. राग चिडचिड कमी करावा. नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्मचर्य पाळावे. यासोबतच वागण्यात क्षमाशीलता, औदार्य आणि उत्साह असायला हवा. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. नवरात्रीच्या उपवास दरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास करू शकता. जर स्त्रीला पहिल्या ती 4थ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलशपती किंवा भट ब्राह्मणाद्वारे स्थापित करू शकतात. पण जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत दिवस पूजा करू नका. 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकता.
या दरम्यान मासिक पाळी येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करून नये किंवा पूजास्थळी सुद्धा जाऊ नये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो. संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देखील नैवेद्य दाखवून 5 परड्या भरून उपवास आपल्याला काय करायचा आहे तर आपल्याला उपवास धरलेला सोडायचा असतो. दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना 9 दुर्गांना समर्पित आहे. प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे. नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर, आदिमातेचा उत्सव आता काही दिवसावर आलेला आहे. आश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेचे 9 विविध स्वरूपांची भक्तिभावाने पूजा करतात. मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 9 तिप्स व्रत केले जातं. मातेची विविध आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अवनीशची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. नंतर भेटूया अशाच नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा. जय माता दी.